आज हेच मंगळसूत्र 2 तोळ्याचं आहे. आज 2 तोळ्याची किंमत जवळजवळ 80,000 प्रमाण झालं आहे. 1,60,000 त्याला RMKचंच भेटलं. पण अशा या प्रबोधनात न लुकता त्यांनी त्यांची वस्तू त्यांना परत जसे तशी परत केली. म्हणजे असे इमानदार रिक्षावाले पण आहेत, पण रिक्षावाल्यांच्या मागे मुजोर असंच बोललं जातं. त्यांना एक पदवीच देऊन ठेवले की रिक्षावाले मुजोर. सगळे रिक्षावाले मुजोर नसतात, काही रिक्षावाले इमानदार पण असतात. तर असे इमानदार रिक्षावाल्यांचा प्रवाशांनी पण जरा थोडा बोलताना विचार करायला पाहिजे. तो प्रवासी सोडत असताना तो त्याचे मेहनतीचे पैसे मागत असतो, पण तो लुटतो असाच येतं. भाडं असतं 15 रुपये किंवा 20 रुपये, ते सोडाचं ठिकाण सांगतात, पण त्याच्या व्यतिरिक्त दुसरीकडे पुढे न्यायला सांगतात. त्याच्या अतिरिक्त प्रवासाचा खर्च त्यांनी जर मागितला, भाडं मागितलं, तर त्याला तो लुटतोय, तुला पोलीस स्टेशनला घेऊन जातो. तो बिचारा रिक्षावाला घाबरतो पोलीस स्टेशनला न जाण्यासाठी, तेवढेच पैसे घेऊन निघतो. तर प्रवाशांनी पण हा इमानदार रिक्षावाल्यांचा विचार करायला पाहिजे. आज महागाई एवढी वाढलेली आहे, जर आपण त्यांना घेऊन जातो आहे, एक्स्ट्रा ठिकाणी घेऊन जातो, तर त्याला मोबदला पूर्णपणे देण्यात यावा. की असे इमानदार रिक्षावाले आहेत म्हणून तुमच्या वस्तू सुरक्षित आहेत. म्हणून तुम्ही बसताना पण कधी पण रिक्षा स्टँड असेल त्या स्टँडमधल्या रिक्षांमध्येच बसा. रस्त्यावरती चालत्या रिक्षांमध्ये बसले तर त्याची गॅरंटी कोणताच रिक्षावाला घेऊ शकत नाही, कारण तो कोण रिक्षावाला असतो, काय असतो, काहीच माहीत नसतं. स्टँडमध्ये रिक्षावाला ते प्रत्येकाला ओळखत असतो, कारण कंटिन्यू त्या स्टँडमध्ये प्रवास करत असतो आणि रिक्षा चालवताना भाडं सोडत असतो. त्याच्यामुळे एकमेकांची ओळख असते. एखादी वस्तू सापडली किंवा भेटली तर ती आम्ही ग्रुपला टाकतो. ग्रुपला टाकल्यानंतर ती लगेच व्हायरल पूर्ण स्टँडच्या रिक्षावाल्यांमध्ये होते. मग तो आपापल्या रिक्षाच्या मागे बघतो, शोधतो, आणि जर भेटली तर लगेच आमच्याशी संपर्क. जसा आज त्यांनी आमच्याशी संपर्क केला की आम्हाला असं मंगळसूत्र भेटलं आहे. जवळजवळ आम्ही 4 तास ते मंगळसूत्र देण्यासाठी फिरत होतो, पण परफेक्ट व्यक्ती भेटत नव्हती म्हणून आम्ही ते कोणाच्या हातात सुपूर्द केलं नाही. जेव्हा आम्हाला खात्री पडली की हे यांचंच आहे, तेव्हा आम्ही पोलिसांशी संपर्क केला आणि पोलिसांच्या समेत त्यांची वस्तू त्यांना परत केली. तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया ताई, तुम्हाला तुमचं मंगळसूत्र भेटलं? मेरे को मेरा मंगलसूत्र मिल गया है. मेरे को है ना रिक्शा वाले के साथ है ना बहुत भरोसा भी था. मेरे को दूसरा किधर भी जाएगा तो वो मिलने का चांसेस नहीं है, लेकिन ये रिक्शा वाले का हाथ में मिलेगा तो ज़रूर मिलेगा करके 100% मालूम है. यो मेरा एक बार नहीं है, मेरा बेटा का पर्स भी गया था, डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड सब था. वो ठाकुरवाड़ी का एक रिक्शा वाला था, पहचान नहीं है, बिना पहचान वाला था, तो भी वो 2 बार मेरा घर पे लेके आया था. इसके लिए रिक्शा वाले के पास है ना